उद्धव ठाकरे हे 4 दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आणि आता ते बीड मध्ये दाखल झालेत। उद्धव ठाकरे हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची संवाद साधणार आहेत। उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर उतरत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। त्याचबरोबर काही वेळापूर्वी ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये एका गावामध्ये गेलेले, नांदूर नावाचं गाव, तिथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आणि तिथे त्यांनी शेतकऱ्यांशी बोलून नेमक्या शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत, न्याय मिळेपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार असं आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिलंय। दिवाळी झाली तरी पैसे मिळाले नाहीत, त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांची नुकसान भरपाई करा अशी मागणी देखील त्यांनी सरकारकडे केली आहे। ही इथली काही ताजी दृश्य आपण बघतोय। बीड मध्ये उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत, शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत। शेतकऱ्यांना नेमकं काय मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत? प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना 50,000ची मदत हवी आहे। आत्ताच ते पैठणमधील शेतकऱ्यांशी बोलले तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या उद्धव ठाकरे यांना सांगितल्या। आत्ता ते बीड मधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधणार असल्याचं कळतंय। सरकारने दिलेल्या पॅकेजचं नेमकं काय झालं? शेतकऱ्यांपर्यंत खरंच शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली रक्कम पोहोचली का? न्याय मिळावा हा याचा मागचा हेतू आहे। याचा हेतू बाकीचा काही असेल कारण सरकारने जर पॅकेज दिलं तर मला वाटतं काही हरकत नाही, परंतु साहेबांनी सांगितलं होतं की 3.5 लाखापैकी किमान ₹1,00,000 तरी रुपये दिवाळीला द्या। आपण याविषयी चर्चा करण्यासाठी साहेब आपल्यामध्ये आलेले आहेत। शेतकरी कोण बोलणार? इथले शेतकरी काय ना तुमचं मुरली नवले त्या पुढे हे सगळ्यात आधी या ठिकाणी आपली भूमिका व्यथा या ठिकाणी मांडणार आहेत। मी मुरली नवले यांना विनंती करतो की आपण शेतकऱ्यांची जी काही भूमिका असेल ती इथं मांडा। सर्वप्रथम नाही भाषण नाही, आदिती देवो भव, बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून उद्धव साहेब तुमचं पालेगावाच्या वतीनं सर्वशः हार्दिक हार्दिक अभिनंदन। कारण सेनेची स्थापना झाली तेव्हापासून बाळासाहेबाला ओळखणारा हा बीड जिल्हा, मराठवाडा आणि साहेबांची सभा खंडेश्वरी मैदानात घेतली साहेब, त्यावेळेस आम्हाला पैसे नसायचे, आम्ही घरातले जेवारी विकून साहेबांच्या सभेला गेलेले माणसं आहोत। म्हणून तुम्हाला आवर्जून सांगायचं आता बाकी विषय लांब होणार नाही। अवघ्या महाराष्ट्रामध्ये 6 महिने 7 महिने झालं अतिवृष्टी होती, मे महिन्यापासून पाऊस चालू आहे। अतिशय बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची। शेतकऱ्यांकडे जे काही कापूस सोयाबीन आलं होतं ते सर्वस्व पावसानं निघून गेलं। आल्याला काही घास होता तो पदरामध्ये पडला नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की त्याला एकूण तिकून काही आलं तर त्याला हमी भाव नाही, भाव असणारा योग्य मिळत नाही आणि शेतकरी हा एकदम मेटाकुटीला आलेला आहे, खरोखरच आलेला आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे, पालेगावची पण तीच परिस्थिती आहे। शेतकऱ्याचं कर्जमाफीचं धोरण सरकारनं आता अंबादास दानवे साहेबांनी सांगितलं किंवा त्यांनी घोषणा केली, परंतु 6 महिन्यानंतर करणार आहेत। मग 6 महिन्यानंतर घोषणा करून काही उपयोग होणार नाही। आज ती कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना आवश्यक आहे। दुसरा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांना आत्ताची आत्ता जसं अतिवृष्टी झाली की लगेच त्यांना मदत मिळायला हवी होती। लाखो रुपयाचं नुकसान झालं आणि तुटपुंजी मदत शासनाकडून मिळालेली आहे। एक त्यांच्या गाई म्हशी वाहून गेल्या, गुरढोरं वाहून गेले। काही काही व्हिडिओ असे पाहिले आम्ही साहेब की त्या घरी माणसं सुद्धा म्हणजे असं रडत होत, ते पाहत नव्हतं, एवढं विदारक चित्र या ठिकाणी होतं। म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आलेला आहात आणि आपल्या भारताचा जर कणा असेल तर हा शेतकरी आहे। सरकार कोणतंही असो, सरकारनं अगोदर शेतकऱ्याविषयी धोरणं राबवले पाहिजे। दुसरी गोष्ट अशी साहेब, आपण सत्तेमध्ये होता, 2.5 वर्ष आपण मुख्यमंत्री होता, आम्ही टीव्हीच्या माध्यमातून पाहायचो, मीडियाच्या माध्यमातून पाहायचो। ठिकाणी आता जे आपण संवाद साधण्याकरता आलेला आहात, खरोखर विरोधी पक्षनेता कसा असावा किंवा विरोधात जरी असलं तरी काम कसं करून घ्यावं हे आपल्याकडून शिकलं पाहिजे। खूप काही आणखीन गोष्टी आहेत। आता आपण ज्या ठिकाणी बसलो साहेब, पाठीमागं बिंदुसरा नदी वाहते, धरण आहे मोठं वरती बीड शहराला पाणी पुरवठा करणार। पलीकडून जर कदाचित जास्त दिवस पाऊस झाला
तर असा लोंढ आला तर शक्यतो गावावर येण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून त्याकरता पाठीमाग प्रोटेक्शन वॉलची गरज, म्हणजे सांगतो गावचा प्रश्न मांडतो साहेब तुमच्या पुढे मी. आणखीन तलावात असणारं त्या ठिकाणी जर पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी अनेक दिवसापासून आम्हाला नेते येतात सांगतात किंवा पाणी आपल्याला मराठवाड्यात आणायचं, परंतु मराठवाड्यामध्ये ते पाणी येत नाही. आपण जर सत्तेमध्ये भविष्यामध्ये आलात तर ते पाणी मराठवाड्यामध्ये जर आणलं तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो हा जो दुष्काळी नेहमी दुष्काळी भाग आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे शेतकरी पिकवतील. आता योगावन आमच्याकडे रेल्वे आलेली आहे. रेल्वेचा आमचा माल मुंबईला आम्हाला आणता येईल साहेब. अनेक या शेतकऱ्यांचे प्रश्न, सीताफळाचा आमच्याकडे मोठा उद्योग आणता जर आला तर त्याच्यामध्ये अनेक रोजगार उपलब्ध होतील. कारण या डोंगर पट्ट्यामध्ये एवढं असणारं सीताफळ उत्पादन आहे, परंतु त्याला योग्य भाव भेटत नाही, हमी भाव भेटत नाही किंवा त्याला असणारं मार्केट नाही. मग त्या सीताफळाचा आमचा काही उपयोग होत नाही. अनेक असे प्रश्न आहेत. आपण या ठिकाणी आलात, पुन्हा एकदा साहेब आमच्या गावाच्या वतीनं तुमचं अगदी मनपूर्वक, कारण तुम्ही एवढे मोठे माणसं साहेब, खरं सांगतो तुम्ही मुख्यमंत्री राहिलेले माणसं आहेत आणि माजी मुख्यमंत्री आपल्या गावाला भेट देतात. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही तुम्हाला तुमच्या गावामध्ये मनपूर्वक अतिशय नम्रतेनं तुमचं आणखीन एकदा स्वागत साहेब. कारण एवढी व्यक्ती आपल्याकडे येते आणि आपण इथं जर नाही, मोठे पण नाही साहेब, खरं हे गोष्ट कळलं पाहिजे सगळ्यांना. आणि म्हणून आपलं पुनश्च एकदा दानवे साहेबाचं, खैरे साहेबाचं, सर्व पदाधिकाऱ्याची मी नाव घेत नाही, मला या ठिकाणी सांगितलं तुम्ही बोलायला या. शेतकऱ्याच्या खरोखऱ्या व्यथा आहेत आणि शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आपण आलात. आपण या ठिकाणी आपलं मार्गदर्शन मोलाचं शेतकऱ्यांसाठी करावं एवढं बोलतो आणि या खंडेरायाच्या चरणी, गावकऱ्याच्या चरणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणत्या आणखी शेतकऱ्यांना काही भूमिका आपल्या इथली मांडायची असेल, काही बसा ना खाली. महिलांना कोणाला बोलायचंय? कोणत्या महिला? नाही, या विषयात बोलू द्या. ऐक ना, शेती विषयातच बोलते, बाकी विषय नाही. आपण या शेतीच्या विषयी, अतिवृष्टीविषयी कोणाला काही बोलायचंय? शेतकऱ्यांपैकी कोणाला बोलायचंय का बाबा? या. या, काय नाव तुमचं? कोण बोलतंय? या बाबा. काय नाव? माधवराव आंधळे. हे शेतकरी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांशी संवाद साधतात. बाकी बसा जरा. सर, यावर्षी मे मध्ये पाऊस सुरुवात झाली. मे मध्ये शेतीची पूर्ण नुकसान झाली. इतकी नुकसान झाली की त्या रानामध्ये आम्हाला अक्षरशः जाता सुद्धा येत नव्हतं. मे महिन्यामध्येच, की ज्या वेळेला आम्हाला नांगरायचं असतं, पाळी घालायची असती, त्या शेतीची मशागत करायची असती, त्याच वेळेला निसर्गाने आमच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्याला आम्ही कसं तरी सामोरं गेलो. ट्रॅक्टर लावली, JCP लावल्या, शेत दुरुस्त केलं. आमच्या घरामध्ये होतं सोनं नाणं ते विकलं, त्याचं बी खरेदी केलं, खत घेतलं, पेरणी केली, फवारलं. लेकराला औषध नाही दिलं पण आम्ही पिकाला औषध दिलं सर. एवढं आम्ही त्याच्यावर प्रेम केलं आणि अगदी ते शेंगा लागायच्या, त्याला कणीस यायचं, त्याला आम्हाला पीक प्राप्त व्हायचं. आमचं कुटुंब अगदी आनंदामध्ये होतं की यावर्षीची दिवाळी आम्ही निश्चितच असणार आहे. चांगल्या प्रकारे आम्ही आनंदित यावर्षीची दिवाळी हे करून आमच्या मुलाला चांगलं शिक्षण देऊ अशी आमची अपेक्षा होती. पण झालं गंमत अशी, पीक काढायला याच्या टायमाला एवढा निसर्गाने कोप केला की अक्षरशः अख्खं पीक वाहून गेलं. जाग्यावर ते पीक सडलं. जसं पीक सडलं तशी आमची मानसिकता सुद्धा सडली. मध्यंतरी आम्ही बातम्यावर खुश होतो, आमच्या मोबाईलवर बातम्या येत होत्या. सरकार सांगत होतं की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी. पण शेतकऱ्याच्या पाठीशी खंजर खोपण्यासाठी आहे सरकार का शेतकऱ्याला आधार देण्यासाठी आहे? हे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्हाला एकदा सांगितलं पाहिजे. शेतकऱ्याच्या पाठीमागे कशासाठी उभा आहात हे आम्हाला प्रश्न या मुख्यमंत्र्यांना यावर्षी विचारायचा आहे. दिवाळी गोड होईल असं आम्हाला सांगितलं होतं,
त्या आशेवर आमच्या डोळ्यातले पाणी आम्ही पुसलं की सरकार निश्चित आमच्या पाठीमागे उभा आहे का, आमची दिवाळी गोड होणार आहे का. आज तागायत एकाही शेतकऱ्याला अतिवृष्टीसाठी नुकसानीसाठी एकही रुपया सर आम्हाला प्राप्त झालेला नाही. दुसरी गोष्ट या ठिकाणी महत्वाचं सांगतो, एवढा लबाड मुख्यमंत्री कसा काय या महाराष्ट्रामध्ये प्राप्त झाला, काय आमचं दुर्दैव असेल, काय आमचं चुकत असेल, का आम्ही इतकं पाप करत असतो हेच आम्हाला कळत नाही. किती लबाड बोलावं, क्षणाक्षणाला लबाड बोलावं, क्षणाक्षणाला लबाड बोलावं, आता त्याची सीमा झालेली आहे सर. याच्यामधून काहीतरी मार्ग काढताना अशी अपेक्षा आहे, म्हणून आम्ही जवळजवळ 32 किलोमीटर त्या ठिकाणी चालत आलेलो आहोत. धन्यवाद.